जून जून हा महिना तूळ राशीसाठी कसा असेल? प्रत्येकाला आयुष्यामध्ये जो पार्टनर हवा आहे, जोडदार हवा आहे, तो मिळू शकतो का? अर्थात वधूवरांसाठी हा महिना कसा असेल? नोकरी करायची आहे, नोकरीमध्ये स्थिरता आहे का? राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करू का? सामाजिक क्षेत्रामध्ये काम चांगलं होईल का? संपत्ती आणि संतती या दोन्हीचं सुख मिळेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेत आहोत तूळ राशीच्या जातकांना महिना कसा असेल. जून हा महिना म्हणजेच ऋतू बदल आणि ऋतूमधील प्रथमतः पावसाळी ऋतू सुरू होण्याची या दरम्यान सुरुवात होत असते. मग या महिन्यामध्ये तुम्हाला एक विशेष चांगला बदल काय होईल? तूळ रास तुमचा स्वभाव आणि राशी स्वामी शुक्र यांचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा निसर्गाचा आनंद घेणं. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे योग आहेत उत्तम प्रकारे. तसेच प्रवासामध्ये आनंद प्राप्त करून घेण्याचे संकेत सुद्धा आहेत. यामुळे प्रथम स्थान जो तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं त्यासाठी सांगू इच्छिते, हा महिना आनंददायी प्रवासाचा, कुठल्याही गोष्टीतला आनंद प्राप्त करून घेणं, सर्व प्रकारचे सुख उपभोगणं यासाठी उत्तम आहे. धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं. धनस्थान तुमच्या पैशाचे जे नियोजन जे असतं ते दर्शवतं, गुंतवणुकी दर्शवतं. आणि या ठिकाणी असणारी वृश्चिक रास आणि मंगळांचं गोचर सप्तम भावातनं होतंय. मंगळ तुमच्या पैशाचं संवर्धन करतील. मंगळ ग्रह तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठ्या ठेवी नियोजित करण्यासाठी मदत करतील. त्यामुळे या महिन्यामध्ये काही प्लॅनिंग करायचे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मोकळी जागा घ्यायची आहे, काही प्रॉपर्टी घ्यायची आहे, निश्चित घ्या. त्यासाठीच हा महिना बनलेला आहे. त्याचबरोबर तृतीय स्थान, तृतीय स्थान हे तुमच्या भावंडांचं सुख दर्शवतं. तृतीय स्थान तुमचे परिश्रम दाखवतं. या ठिकाणी येणारी धनुराशी गुरूंची रास आहे. गुरु हे दशमातनं गोचर करतायत. निश्चित तुमचा प्रवास हा पर्यटनासाठी जसा होणार आहे तसाच तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करून घेण्यासाठी, भेटीगाठीसाठी सुद्धा होणार आहे. म्हणजेच या महिन्यामध्ये त्याचंही नियोजन करायचंय. तुम्हाला तुमचा व्यापार इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे, काही मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत, तर त्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. त्यातील पहिला आणि तिसरा आठवडा अतिशय उत्तम असणार आहे. संपत्ती स्थिर करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये गुरूंची कृपा पाहायला मिळणार आहे. 1 जून पासूनच 1 जून पासून गुरु परिवर्तित होत आहेत, कर्केटनं गोचर करण्यास सुरुवात करतायत. भाग्यात गुरु होते त्यामुळे तुमच्याकडनं आध्यात्मिक बैठक वाढवली, उपासनेत मन रमवलं आणि प्रत्येक कार्याचा एक आनंद प्राप्त करून दिला. आता दशमातनं गुरु गोचर करणार आहेत पुढील 13 महिन्यांसाठी. त्यातील हा पहिला महिना असणार आहे. सगळ्यात पहिला महिना सर्वश्रेष्ठ का? तर तुमचं कार्य उत्तमरित्या करून देण्यासाठी. दशमस्थानातनं गुरूंचं गोचर तुमच्या जीवनामध्ये विविध कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य करून देणार आहेत. प्रसिद्धी कीर्तीचे शुभ संकेत आणणार आहेत. याचबरोबर चतुर्थ स्थान मातृसुखासाठी आहे, वाहनवासूच्या सुखासाठी आहे. या ठिकाणी गुरूंची सप्तम दृष्टी येत आहे. त्यामुळे ज्यांना प्लॅनिंग करायचंय, वास्तू खरेदी करायची आहे, वाहन खरेदी करायचंय, त्यांच्यासाठी निश्चित उत्तम कालावधी आहे. शनी या स्थानाचे अधिपती होतात, जे षष्ठातनं गोचर करतायत. म्हणून तुम्हाला तुमची एखादी मोकळी जागेचं जर स्वप्न असेल, मला मोकळी जागा खरेदी करायची होती, विचार होतोय पण त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही आहोत, किंवा पैशासाठी काही कर्ज घ्यायचंय, पैसा कमी पडतोय, अपुरा होतोय, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला नियोजन लागू शकतं. म्हणजेच तुम्हाला मोकळी जागा खरेदीचे योग या महिन्यात उत्कृष्ट आहेत. प्रयत्न केल्यास निश्चित मिळू शकते. ज्यांना वास्तू आहे, त्यांच्याकडे वाहन आहे, त्याचं सुख सुद्धा प्रदान करून देणारे योग आहेत. या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घराला सजवण्याकडे विशेष लक्ष देणार आहात. गृहिणी विभागासाठी सांगू इच्छिते, प्रत्येक गृहिणीसाठी एक सूचना असेल, तुम्हाला या महिन्यामध्ये घरासाठी एक विशेष खर्च करायचा आहे. त्यासाठी एक नियोजित जी रक्कम आहे, जी ठेव आहे, ती तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे, कारण हा महिना खर्चिक असणार आहे. याचबरोबर पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. प्रणय सुखासाठी हा महिना उत्तम, कारण या ठिकाणी प्रणय सुखासाठी हा महिना संमिश्र असेल, कारण या ठिकाणी राहू आहेत. त्यामुळे प्रणय सुखासाठी हा महिना संमिश्र सांगितला. या ठिकाणी कुठल्याही शुभ ग्रहाच्या किंवा पापग्रहाच्या ज्यावेळेस दृष्ट्या येतात त्यावेळेस त्या ठिकाणचं फळ अधिकाधिक मिळत असतं. या अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी कुठल्याही शुभग्रहाच्या किंवा पापग्रहाच्या दृष्ट्या नाहीत, केतूची फक्त दृष्टी येत आहे. म्हणून तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे, ते म्हणजे राहू आणि केतू ग्रहाचं. यासाठी कुठले उपाय करायचे आहेत, मंत्र म्हणायचे, ते खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. ते जप तुम्ही करू शकता आणि या ठिकाणचं चांगलं फळ प्राप्त करून घेऊ शकता. तुमचं रिलेशन खराब होत चाललंय,
तुमचा जो पार्टनर आहे त्याच्यासोबतचे मतभेद वाढत चाललेले आहेत, त्यांच्या करिअर विषयी तुम्हाला अधिक काळजी चिंता वाटत आहे, हे सुद्धा चांगले फळ तुम्हाला मिळवून घ्यायचे आहे. यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडायचं आहे, चिंता काळजीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, हे चांगलं फळ मिळवायचं आहे, तर तुम्हाला निश्चित खाली दिलेल्या उपासना लाभदायक ठरतील. याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थान संतान सुखाचं आहे. ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचं त्याच्यासाठी हा महिना संमिश्र असेल. यासाठी दाम्पत्यांनी आपली पत्रिका प्रथमतः हाताळावी, पत्रिका दाखवून घ्यावी, विशेष माहिती घेऊन त्यामध्ये तुमच्या कुंडलीत जर संतान योग सुरू असेल तर या गुरुमध्ये तुम्ही संततीसाठी विचार करू शकता. मेडिकली खर्च तुम्हाला कमी येण्याची शक्यता होऊ शकेल. याचबरोबर षष्ठ स्थान आरोग्याचं स्थान या ठिकाणी शनी उपस्थित आहेत. आरोग्यासाठी हा महिना कसा? आरोग्यासाठी हा महिना उत्तम असेल. त्वचा विकार काहीसे जाणवू शकतात किंवा त्वचेला ॲलर्जीचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. यासाठी तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. ऋतू बदलतोय, थोडासा कोरडेपणा किंवा काही अंशी तुमच्या त्वचेमध्ये एक थोडासा मुलायमपणा, या दोन्ही गोष्टी या दरम्यान घडत असतात. ऋतूमधील प्रथमतः जून महिना जो आहे हा विशेष फलदायी ठरतो आरोग्य संपन्न करून घेण्यासाठी किंवा आरोग्य बिघडण्यासाठी. ह्या दोन्ही कारणांसाठी हा महिना असतो. त्यामुळे जून मधली रचना आरोग्यासाठी विशेष असते. म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जास्तीत जास्त तुमच्या त्वचेला सांभाळावं असा सल्ला देण्यात येतोय. याचबरोबर राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये तुम्ही उल्लेखनीय कार्य करू शकता. मंगळ सप्तमात आहे, त्यामुळे तुम्हाला धाडसी वृत्ती वाढवतील. कलागुण तुमच्या अंगीभूत जे आहेत ते तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीने इतरांसमोर मांडू शकता आणि त्यातनं त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. राजकीय क्षेत्रात काम करतायत तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे. पोलीस, मिलिटरी, अग्निशामक दल या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा मंगळांचे चांगले परिणाम प्राप्त होतील. मेडिकली क्षेत्र, सीए विभाग या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हा मंगळ विशेष लाभदायी ठरणार आहे. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराचं सुख आणि पार्टनरशिप मधील व्यवसाय दर्शवतं. या महिन्यामध्ये पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे आहेत, पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करू शकता. उत्तम कालावधी आहे, संपूर्ण महिना उत्तम आहे. याचबरोबर तुम्हाला तुमच्या पार्टनरशिप मधील व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवायचा, त्यासाठी काही मीटिंग्स प्लॅन करायचे, त्यासाठी पहिला आणि तिसरा आठवडा अतिशय उत्तम असणार आहे. याचबरोबर तुमच्या पार्टनरची अर्थात तुमच्या जोडीदाराची साथ सोबत मिळाल्यामुळे घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्याचं नियोजन होऊ शकतं, त्याचं आयोजन होऊ शकतं आणि त्यात तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रमाणात एकमेकांची साथ सोबत घेऊन तो कार्यभाग उत्तम प्रकारे पार पाडू शकता. अशा पद्धतीने सुद्धा हा महिना आहे. भाग्य आणि शुभ संकेताची तुम्हाला साथ मिळणार आहे, ती अशी की तुम्ही तुमचं कार्य करताना उत्तमरित्या करू शकणार आहात आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून त्या गोष्टीला न्याय देऊ शकणार आहात. हेही चांगलं फळ तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं. पत्रिकेतील दशमस्थान 10वं घर खूप महत्वाचं आहे, जे आपल्याला व्यापार दर्शवतं. कुठल्याही प्रकारचा व्यापार तुम्ही करताय ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल लोखंड, कागद, कापड, द्रव पदार्थ, उष्ण पदार्थ, तर या व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला निश्चित हा महिना लाभदायी आहे. तुमच्या पैशामध्ये वृद्धी करून देणार आहे. राशीपत्रिकेतील दशमातनं गुरूंचं गोचर होत आहे. तुमची संपत्ती संवर्धन करून देणं, वाढवणं हे चांगलं फळ तुम्हाला आता मिळू शकणार आहे. पत्रिकेतील 11वं घर आयस्थान जे लाभाचे स्थान आहे, ज्या ठिकाणावरनं पैसा येतोय तो स्थिर होईल का याचा विचार होत असतो. तर अशा वेळेस सांगू इच्छिते लाभस्थानावरनं आणखीन एक महत्वाची गोष्ट पाहिली जाते, ते म्हणजे शेतजमीन खरेदी. ज्यांना शेतजमीन खरेदी करायची आहे किंवा प्रमोशनचे विचार आहेत, डोक्यामध्ये मिळावा अशी अपेक्षा आहे आणि त्या दरम्यान प्रमोशन होत आहे, कंपनीमध्ये प्रमोशनचे विचार सुरू झालेले आहेत, वातावरण निर्मिती आहे, तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे. तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये उत्कृष्ट असं काम करू शकणार आहात आणि त्याची दखल तुमचे वरिष्ठ अधिकारी घेऊन तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस वाढू शकणार आहेत. खर्चावरती नियंत्रण मात्र ठेवायचे. हा महिना अधिक खर्चाचा, हा महिना अधिक आध्यात्मिक प्रगती करून देणारा असा असणार आहे. म्हणून एक विशिष्ट उपासना तुम्हाला आता सुचवते, ती करायची आहे. जो वधूवर आहे त्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते 10वा गुरु सुरू आहे. विवाहासाठी तो उत्तम असतो. तुम्ही विवाहाचं कार्य निश्चित संपन्न करून घेऊ शकता. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू आहे आणि हा 10वा गुरु तुमच्या विवाहाच्या कार्याला सिद्धता देऊ शकतो. तर प्रयत्नांची जोड असणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. मग ती करायची आहे आणि नित्यनेमाने संपूर्ण महिना गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. संपूर्ण तूळ राशीच्या जातकांना सांगू इच्छिते तुम्ही गणपतीचं स्मरण करणं, गणपती स्तोत्र वाचन करणं
अतिशय लाभदायक ठरणार आहे. आज आपण समजून घेतलं संपूर्ण जून महिना तूळ राशीसाठी कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपासना लिहून पाठवत आहेत, राहू आणि केतूचे जप पाठवत आहेत, ते करा. आनंदी राहा, उत्साही राहा, स्वामींच्या सेवेत राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.